धुळे शहरातील आग्रा रोडवर मुख्य बाजारपेठेमध्ये 55 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। एका कापड व्यापाऱ्याकडे ही रोकड सापडलेली आहे। ती रोकड आता जप्त करण्यात आली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे विभागाने कारवाई करत 3 संशयितांनाही ताब्यात घेतलेलं आहे। इन्कम टॅक्स विभाग आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे। तोवर नोटा या ट्रेजरी बँकेमध्ये असणार आहेत। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अधिकची माहिती? धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ही कारवाई केलेली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना ही माहिती मिळाली होती आणि त्यांनी या माहितीच्या आधारावरती पथक पाठवलं आणि त्या ठिकाणी जी धुळे शहराची मुख्य बाजारपेठ आहे आग्रा रोडवरची, त्या ठिकाणी एक कापड दुकानावरती ही रोकड जप्त करण्यात आलेली आहे। आणि ही रोकड ज्या 2 लोकांनी या दुकानावरती आणून दिलेली होती ते 2 जण आणि दुकान मालक असे 3 जण आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। ज्या व्यक्तीची ही रोकड सांगितली जात आहे तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही, त्याचा शोध पोलीस घेत आहेत। हे 55 लाख मोजण्याचं आणि पुढची कारवाई करण्याचं काम आता सुरू आहे। मात्र या दरम्यान निवडणूक आयोगाला या कारवाईची माहिती देण्यात आलेली आहे। आयकर विभागाला देखील या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। उद्या या सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या या नोटांची तपासणी करतील आणि नेमका एवढ्या मोठ्या प्रमाणात जो रोकडचा साठा आहे तो नेमका कशासाठी केला गेला होता, कोणी तो केलेला आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे याची चौकशी उद्या सखोल केली जाणार आहे। अजूनही कारवाई सुरू आहे, पंचनाम्याचं काम सुरू आहे आणि अधिक माहिती ही लवकरच उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे। आणि धुळे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अशा या रणधुमाळीच्या दरम्यान 55 लाख रुपयांची मोठी रोकड सापडणं मोठी कारवाईच म्हणावी लागेल। त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास सुरू आहे। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।